नाही तर तिथे येऊन हातपाय तोडीन पंचायत समितीत. नाही आला तर याद राख, तुला दाखवतो. मित्रहो, अलीकडच्या काळामध्ये राजकारण आणि गुंडगिरी या एका नाण्याच्या दोन बाजू बनलेल्या आहेत. लोकप्रतिनिधींच्या गुंडगिरी आणि अरेरेवीच्या घटना सतत चर्चेला येत असतात. त्यामुळं राजकारण आणि गुंडगिरी यांच्यातला संबंध किती जवळचा आहे याचा अनुभव तुम्ही आम्ही अवघा महाराष्ट्र घेत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकप्रतिनिधींच्या गुंडगिरीची अरेरावीची चर्चा अलीकडच्या काळामध्ये नेहमी होत असते. त्यात आता आणखी एका वादग्रस्त धमकीची भर पडलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा मतदारसंघातील शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एका अधिकाऱ्याला हात पाय तोडण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. या ऑडिओ क्लिपची त्या सत्यतेबाबत आम्ही अजिबात पुष्टी करीत नाही. जे काय खरं असेल खोटं असेल अर्थातच ते चौकशी झाल्यावर कळेल, पण आम्ही या ऑडिओ क्लिप बाबतच्या सत्यतेबाबत मात्र कुठलाही दावा करीत नाही. पण धमकीच्या या क्लिपमुळं राजकारणात मात्र मोठी खळबळ उडालेली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये समोरच्या व्यक्तीला हातपाय तोडण्याची धमकी दिली जात असल्याचं ऐकायला मिळत आहे. व्हायरल झालेली ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ते तुम्ही एकदा ऐका. हॅलो हॅलो. हॅलो. नमस्ते. खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब बोलणार आहेत आपल्याशी. हा. देतो साहेबांकडे. हॅलो. हा, नमस्कार भाऊ. शिवराजला पाठवतोय तुझ्याकडं. हा. ते सगळं तयार करायचं आणि सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं. आम्ही सोलापूरला आहे. घेऊन यायचं, समजलं ना? उद्या सकाळी. नाही तर तिथे येऊन हातपाय तोडीन पंचायत समितीत. समजलं का? हे ऐकू येतंय का तुला? अभय आता मला हा, मी सोलापूरला आहे. उद्या सकाळी सांगायला लागलोय मी तुला. नाही आला तर याद राख, तुला दाखवतो. हॅलो. 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 नमस्ते. खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब बोलणार आहेत आपल्याशी. हा. देतो साहेबांकडे. हॅलो. हा, नमस्कार भाऊ. शिवराजला पाठवतोय तुझ्याकडं. हा. ते सगळं तयार करायचं आणि सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं. आम्ही सोलापूरला आहे. घेऊन यायचं, समजलं ना? उद्या सकाळी. नाही तर तिथे येऊन हातपाय तोडीन पंचायत समितीत. समजलं का? हे ऐकू येतंय का तुला? अभय आता मला हा, मी सोलापूरला आहे. उद्या सकाळी सांगायला लागलोय मी तुला. नाही आला तर याद राख, तुला दाखवतो. या ऑडिओ क्लिपची चर्चा सोलापूर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होऊ लागलेली आहे. आणि ही चर्चा सुरू असतानाच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तर संबंधित अधिकाऱ्यांना दार बंद करून मारहाण झाल्याचा दावा सुद्धा केलेला आहे. माळशिरस पंचायत समितीच्या उप अभियंता यांना ही शिवीगाळ करून धमकी दिल्यात असल्याची ही ऑडिओ क्लिप असल्याचं असं सांगितलं जात आहे. आणखी नाव कोणाचं समोर आलेलं नाही. माळशिरस तालुक्यातील धमकीचा विषय फार गंभीर आहे. पंचायत समितीच्या त्या अधिकाऱ्याला दार लावून मारहाण झालेली आहे. अधिकाऱ्याला धमकी दिल्याची क्लिप सर्वांनी ऐकली आहे. त्यामुळे दोषीवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील. पण सोलापूर जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. जिल्ह्यात अधिकाऱ्यावर हुकुमशाही किंवा धमकी चालणार नाही असं थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं आता या कथित व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपच्या संदर्भामध्ये आणि एकूण या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळू लागलेलं आहे हे मात्र नक्की. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.